राम राम मंडळी. तर तुमचं नवीन ब्लॉग सिरीजमध्ये स्वागत आहे. जसं की ठरल्याप्रमाणे आपण तर काय निवांतच असतो रोज, पण आज घरी जायचं होतं त्यामुळं काय आज निवांत नव्हतं बघा. आज सकाळी लवकर उठावं लागलं, त्यामुळं आज उठून लवकर आपण आलो रेल्वे स्टेशनला. तिथून आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय चाललेलो, आपली गाडी तर आलतीच. मग काय ओकेमध्ये सगळं कार्यकर्ता आलं, मग निघालो घराकडं बसायला. आपलं बसलो निवांतमध्ये. ओकेमध्ये आता निघायचं म्हणलं. आता काय घरी गेल्यावर काय सुखाचा दिवस असतो तो. मग काय पकडली ट्रेन आणि निघालो गावाकडं. कसं आहे, ट्रेननं का प्रवास करतो तर कसं आहे, स्वस्तात मस्त असतो. त्यात हा सकाळचा व्ह्यू बघा कसा एक नंबर दिसतो का नाही, खट्टमध्ये एकदम. विषय हार्ड. फायनली आपण बघता बघता आपली निरा आलीच. मग काय आपण उतरलो, कार्यकर्त्यांना आपल्या बाय बाय केलं आणि निघालो आपण आपल्या घराकडं. घरी जातोय का नाही तेवढ्यात आपल्या घनश्याम शेठचा फोन, वाघ आहे का निवांत. आता म्हणलं हाय, चल काय घरी बसण्यापेक्षा येतो म्हणलं, तेवढंच काहीतरी आपलं. काय मग भरली वाघानं गाडी ओकेमध्ये लोड करा. तुम्ही म्हणता तर काय, आता तुम्हाला तर दिसत सर काय काय न ओळखलं तर असलच. आपण निघालेलो डेकोरेशनला. ते 2 कार्यकर्त्यांना गाडी मोठी लोड करून दिली. ती गेलं मोठ्या सेटअपवर, आपण बारक्या सेटअपवर डायरेक्ट गाठली आपण जेजुरी आणि सासवडला जायचं होतं. फायनली आपण जेजुरीतला पहिला सेटअप लावायला घेतला. काय हळू रोक्केपैकी असं सेटअपवर म्हणलं आता काम करावं. आपण काय नवीन आहे, आपल्याला काय एवढं जमत नाही, तरी पण बऱ्यापैकी माहिती आहे त्यातली, त्यामुळं काय जेमतेम करून टाकतो आपण ओकेमध्ये. फायनली सेटअप लावायला घेतला. बघता बघता कधी सेटअप होता आला ते कळलं बी नाही. फायनली सेटअप इथला जेजुरीतला तयार केला. कसं काय सेटअप आहे, ओके का नाही, खट्टमध्ये एकदम. की आपला सेटअप आहे बघा घनश्याम शेठचा, की त्याचं आपल्या इंस्टाग्रामला अकाउंट आहे बघा, की माऊली डेकोर म्हणून. कधी तुम्हाला जर कुठला सेटअप जर लावायचा असेल तर नक्की अवश्य भेट द्या. इथून आपण गेलतो जेजुरीत बघा, सासवडमध्ये, सॉरी, तिथून सासवडमध्ये आपल्याला हा मोराचा सेटअप लावतात. गणपती सीझन येतो, थांबायचंच नाही, नुसतं काम करत राहायचं, सुट्टी द्यायची नाही. फायनली बघता बघता इथला पण सेटअप आवरला आणि आपलं म्हटलं आता बिस्ताना गुंडाळावा. सेटअप कसं काय झालता, ओके का नाही. हां, विषयच हार्ड. कसं काय हे शेटना आम्ही दोघं फायनली घरी आलो. परत कार्यकर्त्यांना लगेच दुसरा सेटअप भरून दिला. पहिला सेटअप लावून आलती, दुसरा सेटअप म्हणला तुम्ही राखाला जावा, आम्ही इथं लोणंदचा सेटअप लावून येतो. चालतंय म्हणलं. ती गेलं पुढं, आपण आपल्या मार्गावर लगेच. शेटनं आम्ही गाडीवर लगेच लोणंदला, लगेच पाडीतनं लोणंदचा बी सेटअप उरकून घेतला. खट्टमध्ये एकदम काम करून टाकलं. मग काय दुसरा सेटअप होता आपल्या घरापासलाच, गावातलाच, त्याला लागणार होता आपल्या प्रिंट. त्यामुळं आपण डायरेक्ट प्रिंटिंग प्रेसमध्ये आलो आणि प्रिंट काढून घेतल्या. शेट काय गाईवरच होतं, कारण की उशीरला झालता, रात्रीच्या 10 वाजलेल्या हो. तरी गायत गाड्याकडनं घेतल्या प्रिंटा काढून. ओकेमध्ये आलो, त्याच्या घरी घेतलं कटआउट मारून लगेच खट्टमध्ये. त्यावर आपण म्हटलं बाकीचं आवरावं. मग काय आपण दुसरा आवरा घेतला. भूषण शेट पण आलता आपल्याला मदत करायला. मग काय विषय हार्ड हो, मालक आहे ती मालक, हां, सुट्टी देत नाहीत तर काय. फायनली इथला पण सेटअप राखला. आता चला म्हणलं आपण आपलं बिस्ताना गुंडळून घ्यावा. काय फायनली इथलं सगळं आवरून घेतलं. सगळं एक ना एक वस्तू घ्यावी लागते, लय गरजेच्यात वस्तू सगळ्या. काय करता, कसं काय सेटअप वाटला. फायनली मग आता इथनं आपल्याला जायचं होतं राखत, कारण की कार्यकर्ता पुढं गेलतच. त्यांना काय कापड कमी पडलं जरा डेकोरेशनला, म्हणून आपण घेऊन चाललेलो. फायनली 3 गाडी ओकेमध्ये निघालो रात्रीच. आता वाजलेल्या 12 आम्हाला जायला. तरी पण काय आता म्हटलं जाऊ द्या, वेळ बघून चालत नाही हो कामात. काम करायचं म्हणलं वेळेकडे लक्ष देऊन चालतच नाही, थाटायचंच नाही. तर कार्यकर्त्यांना अगोदर काय घेतलं, आपल्याला फक्त काय तर वरचं कापड लावायचं होतं चौकणी आणि मध्ये लटकन सोडायची होती. पण पटपट 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 हात चालवलं की 4 जण 5 जण होतो आम्ही बघा. अगोदर 3 जण आलतेच, त्यात आपण अजून 3 ॲड झालो, असं झालो 6 जण आम्ही बघा. फायनली इथला पण सेटअप आवरून घेतला खट्टमध्ये. कसं काय सेटअप आहे, हां, झुंबर विंबर खट्टमध्ये एकदम. बाहेर पण झुंबर आलेले, पण त्याला काय टेक घेतला नाही बघा. कसं काय खट्ट का नाही एकदम. विषय हार्ड. तुम्हाला जर सेटअप जर असं लावायचं असेल तर तुम्ही आवश्यक कमेंट करा. फायनली मग रात्रीच्या 3 वाजता आम्ही बघा आलो निरत, कारण भुका लागलेलो मिसळ खायला. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.